हॅलो स्टुडंट्स, आपण स्ट्रेट लाईन चॅप्टर पाहतोय आणि स्ट्रेट लाईन मधील पॉइंट आहे जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. जनरल फॉर्म बघणार आहे लाईनचा आपण. तर जनरल इक्वेशन कसं असेल तर बघा, an इक्वेशन ऑफ ए लाईन is of the form x plus by, ax plus by plus c is equal to 0, where a and a, b, c are real numbers. a, b, c कसे आहेत? रिअल नंबर्स आहेत. and a, b are not both 0. a आणि b दोन्ही 0 नसायला पाहिजे. दिस इज कॉल्ड जनरल इक्वेशन ऑफ ए लाईन. याला म्हणतात जनरल इक्वेशन ऑफ ए लाईन. यामध्ये बघा एक्स आणि वाय व्हेरिएबल आले. करेक्ट. एक्स आणि वाय व्हेरिएबलचे पॉवर काय? 1 1च आहे. याला लिनियर इक्वेशन असंही म्हणतात. काय म्हणतात? याला लिनियर इक्वेशन ऑफ ए लाईन इन एक्स अँड वाय. बघा, याला जनरल इक्वेशन पण म्हणतात, जनरल फॉर्म पण म्हणतात आणि लिनियर इक्वेशन असंही म्हणतात. लक्षात आलं का? जनरल फॉर्म कोणता आहे? तर एक्स प्लस बी वाय, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म आहे बघा, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आता हे लाईनचं इक्वेशन झालं. आता याचा स्लोप कसा असेल? सेकंड कन्सेप्ट आहे बघा, स्लोप. स्लोप ऑफ लाईन एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज. आता ह्या लाईनचा स्लोप कसा असेल बघा, तर मायनस ए अपॉन बी. मायनस ए अपॉन बी. आणि मायनस ए अपॉन बी म्हणजे काय? ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, म्हणजे मायनस कोइफिशियंट्स ऑफ एक्स. आणि बी म्हणजे काय आहे बघा, कोइफिशियंट ऑफ वाय. म्हणजे ए हा एक्सचा कोइफिशियंट आहे. करेक्ट. हा ए. आणि बी हा वायचा कोइफिशियंट आहे. आणि स्लोप काढताना कसा घेणार? मायनस ए अपॉन बी. आता स्लोप आपण पूर्ण चॅप्टर मध्ये 3 मेथडने काढले. लक्षात आले का तुमच्या? ज्या वेळेला इन्क्लिनेशन दिलं असेल त्यावेळेला स्लोप काढतो m इज इक्वल टू टॅन थिटा. ज्या वेळेला तुम्हाला थिटा इन्क्लिनेशन माहित असते, हा थिटा माहित असते. ज्या वेळेला तुम्हाला त्या लाईनवरची कोणतीही 2 पॉइंट्स माहित असतील त्यावेळेला फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. यासाठी तुम्हाला इन्क्लिनेशन माहित पाहिजे. यासाठी तुम्हाला या फॉर्म्युल्यासाठी त्या लाईनवरची 2 पॉइंट्स माहित पाहिजे. आणि आता थर्ड मेथड आपण स्लोप काढला तर तो लिनियरचाच काढायचा आहे. कसा घ्यायचा आहे? ते लिनियर इक्वेशन पाहिजे किंवा जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन पाहिजे. आणि फॉर्म्युला कसा? मायनस ए अपॉन बी. क्लिअर. आपण स्लोप काढतोय कोणत्या फॉर्म्युल्यानुसार? मायनस ए अपॉन बी. आता थर्ड कन्सेप्ट आहे. थर्ड कन्सेप्ट इज इंटरसेप्ट ऑफ ए लाईन. बघा, इंटरसेप्ट ऑफ ए लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता आपण यामध्ये x इंटरसेप्ट आणखी y इंटरसेप्ट बघणार आहे. तर यामध्ये x इंटरसेप्ट काय येणार आहे बघा. देअरफॉर x इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस c अपॉन a. x इंटरसेप्ट कसा असेल? मायनस c अपॉन a. आता c म्हणजे हा कॉन्स्टंट असणार आहे आणि a म्हणजे एक्सचा कोइफिशियंट. सिमिलरली y इंटरसेप्ट इज मायनस c अपॉन b. मायनस c अपॉन b. b म्हणजे काय? तर y चा कोइफिशियंट आणि c म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे आपण आता स्लोप पण काढला. स्लोप काय आला बघा, मायनस ए अपॉन बी. एक्स इंटरसेप्ट मायनस सी अपॉन ए. वाय इंटरसेप्ट मायनस सी अपॉन बी. कन्सेप्ट कोणत्या कोणत्या पाहतोय बघा आपण. आता इंटरसेप्ट ऑफ ए लाईन बघितले. एक्स इंटरसेप्ट मायनस सी अपॉन ए, वाय इंटरसेप्ट मायनस सी अपॉन बी.
नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉन्करंट लाईन्स. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे बघा, तर कंडिशन फॉर कॉन्करंट लाईन्स. फॉर कंडिशन फॉर कॉन्करंट लाईन्स. कंडिशन फॉर कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या लाईन्स किंवा एक संपाती रेषा म्हणतो आपण. आता आपल्याकडे लाईनचे 3 इक्वेशन्स असतील बघा. a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 इक्वेशन झालं. a2x प्लस b2y प्लस c2 हे सेकंड इक्वेशन झालं. a3x प्लस b3y प्लस c3 हे थर्ड इक्वेशन झालं. हे तिन्ही लाईनचे इक्वेशन्स कॉन्करंट्स असतील. कधी म्हणू शकतोय म्हणजे या लाईन्स अशा असणार आहेत बघा, L1 L2 L3. या कॉन्करंट कधी असतील? ई बघा कंडिशन डिटर्मिनंट ऑफ A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 is equal to 0. A1 A2 A3 फर्स्ट कॉलम मध्ये असेल, सेकंड कॉलम मध्ये B1 B2 B3, थर्ड कॉलम मध्ये C1 C2 C3 असेल. डिटर्मिनंट घ्यायचं आहे, डिटर्मिनंट एक्सपांड करायचं आहे. त्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर दिलेले लाईन्स काय आहेत? कॉन्करंट आहेत. आता A1 A2 काय आहे? A1 x चा कोएफिशियंट आहे पहिल्या लाईन मधला, A2 दुसऱ्या लाईनचा x चा कोएफिशियंट आहे, A3 तिसऱ्या लाईनचा x चा कोएफिशियंट आहे. सिमिलरली B1 B2 C1 C2 B3 C3 असणार आहे. लक्षात येते का? कॉन्करंट लाईन्स कधी असतात तर कंडिशन काय आहे बघा, A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 is equal to 0. कंडिशन फॉर कॉन्करंट लाईन्स. नेक्स्ट पॉइंट असणार आहे बघा, द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम ए लाईन. डिस्टन्स ऑफ द ओरिजिन, डिस्टन्स of the origin from a line, from a line. The distance of the origin from a line. The distance of the origin from a line ax plus by plus c किंवा तुम्ही स्मॉल लेटर्स काढले तरी चालते. ax plus by plus c is equal to 0 is फॉर्म्युला काय असणार आहे बघा, p घेतोय आपण डिस्टन्स साठी. इथं आता मॉड असणार आहे, डिटर्मिनंट नसणार आहे. c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजेच काय, आता हा फॉर्म्युला काय सांगतोय बघा, आपण कोऑर्डिनेट एक्सिस घेतली, x एक्सिस y एक्सिस, हा आपला झाला ओरिजिन. ओके, तर द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन, आता हा ओरिजिन आहे आपला. द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम ए लाईन x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे लाईन इथं असेल आपली, या लाईनचे इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. तर या ओरिजिन पासून या लाईन पर्यंतचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला, ओरिजिन पासून या लाईन पर्यंतचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला, हा जे अंतर आहे हा अंतर काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे हा असणार आहे. लक्षात येते का बघा, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन फ्रॉम ए लाईन. आणि फॉर्म्युला काय सांगतोय तर मॉड ऑफ c अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता a b c कुठून आले क्लिअर आहे. a म्हणजे x चा कोएफिशियंट, b म्हणजे y चा कोएफिशियंट, c म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे त्या लाईन मधला. फार सोपं आहे बघा, डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम ए लाईन, लाईन पासूनचं ओरिजिन पर्यंतचं अंतर. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, डिस्टन्स ऑफ द पॉइंट, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम ए लाईन. बघा, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम ए लाईन. आता पॉइंट कोणताही घेऊ शकतो आपण. द डिस्टन्स ऑफ द, इथं आता बदल काय होणार आहे बघा, डिस्टन्स ऑफ द पॉइंट p ऑफ x1
किंवा XY फ्रॉम लाईन x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता इथे x1 y1 घेऊया कारण इथे x आणि y आलेत व्हेरिएबल, त्यामुळे आपण इथं x1 काय घेतोय y1 घेतोय. तर काय येणार आहे बघा, तर फॉर्म्युला काय येईल p इज इक्वल टू मॉड ऑफ a1x ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला असणार आहे. आणि हा फॉर्म्युला काय सांगतोय बघा, कुठून कुठपर्यंत अंतर असणार आहे. हा x एक्सिस, हा y एक्सिस, हा ओरिजिन. ओके, आता काय सांगितले बघा, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट p ऑफ x1 y1. आता p हा पॉइंट घेतोय आपण इथे, x1 y1 हा पॉइंट घेतला. ह्या पॉइंट पासूनच या लाईन पर्यंतचं अंतर, जी लाईन आपली असेल x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 ही लाईन असेल, तर या पॉइंटचं या लाईन पर्यंतचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला कोणता, तर p ऑफ ax1 प्लस by1 प्लस c अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथं a b c कुठून येणार आहेत, तर हे आपलं जनरल इक्वेशन आहे ना, त्यामध्ये a म्हणजे x चा कोएफिशियंट असणार आहे, b म्हणजे y चा कोएफिशियंट असणार आहे, c हा कॉन्स्टंट असणार आहे. आणि x1 y1 म्हणजे काय असणार आहे, जो पॉइंट दिलाय त्याचे काय असतील कोऑर्डिनेट्स असतील. करेक्ट, p चे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील x1 y1 असेल. म्हणजे एखाद्या पॉइंट पासून त्या लाईन पर्यंतचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला हा. ओके, आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बघा, distance between two parallel lines. Distance between two parallel lines. दोन पॅरल लाईन्स मधील अंतर काढण्याचा फॉर्म्युला. ओके, दोन पॅरल लाईन्स दिले असतील आणि त्यामधलं अंतर काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे हा असणार आहे. तर बघा, द डिस्टन्स between x plus by plus c1 is equal to 0 and x plus by plus c2 is equal to 0. The distance between x plus by plus c1 is equal to 0 and x plus by plus c2 is equal to 0 which are parallel to each other. त्या दोन्ही काय असणार आहेत, पॅरलल असणार. द डिस्टन्स बिटवीन आपण असंही लिहू शकतोय, टू पॅरलल लाईन्स x प्लस by प्लस c1 इज इक्वल टू 0 आणि x प्लस by प्लस c2 इज इक्वल टू 0. इथं x आणि y चे कोएफिशियंट सेम आले, कारण का, तर त्या दोन लाईन्स काय आहेत पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळे त्यांचा स्लोप काय असणार आहे इक्वल असणार आहे. त्यामुळे x आणि y चे कोएफिशियंट काय आले इक्वल आले. म्हणजेच काय बघा, आपण कोणतं कशासाठी फॉर्म्युला यूज करतोय, हा आपला x एक्सिस y एक्सिस, दोन पॅरलल लाईन्स घेतल्या, ह्या दोन पॅरलल लाईन्स मधील अंतर काढण्याचा फॉर्म्युला आहे. आणि इथं x आणि y चे कोएफिशियंट इक्वल येतात कारण यांचे इन्क्लिनेशन सेम असणार आहे आणि इन्क्लिनेशन सेम असल्यामुळे स्लोप पण इक्वल असणार आहे. आणि हा फॉर्म्युला काय आहे बघा, तर p इज इक्वल टू, आता फक्त इथं काय बघा, c1 मायनस c2 मॉडचं साइन आहे अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. फॉर्म्युला कोणता, p ऑफ मॉड ऑफ c1 मायनस c2 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बरेच आपण कॉन्सेप्ट पाहिलेत बघा. आता लास्ट कॉन्सेप्ट आहे, लास्ट कॉन्सेप्ट, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए लाइन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of a line. Point of intersection of lines. म्हणजे काय बघा, आपल्याला दोन लाईन्स दिलेत. आता आपण लाईन्स घेऊया, कोणत्या घेतल्या तर चालतील. a1x प्लस b1y
plus c is equal to 0 and a2x plus b2y plus c is equal to 0. या दोन लाईन्स आहेत, त्या दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात, एकमेकाला इंटरसेक्ट केल्या आणि हा जो पॉइंट इंटरसेक्शन पॉइंट मिळतोय आपण पी ने कन्सिडर करूया. तर पी ची कोऑर्डिनेट शोधायची कशी, तर शोधायची कशी तर बघा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, यालाच काय म्हणतो आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. म्हणजे हा पॉइंट असेल या दोन्ही लाईन्स वरती असणार आहे बरोबर. लाईन L1 आपण कन्सिडर केली, हा L2 केली, तर ह्या दोन्ही लाईन्स वरती हा पॉइंट असणार आहे. म्हणजेच तो पॉइंट काय आहे दोन्ही लाईनची इक्वेशन काय करतो सॅटिस्फाय करतो बरोबर. आणि तो इंटरसेक्शन पॉइंट काढण्यासाठी शोधायचा कसा, तर ही दोन इक्वेशन असतात लाईनची इक्वेशन, ती इक्वेशन एक्स आणि वाय साठी काय करायची सॉल्व्ह करायची. काय करायची एक्स आणि वाय साठी सॉल्व्ह करायची. ज्यावेळेला तुम्ही सॉल्व्ह कराल एक्स आणि वाय साठी त्यावेळेला तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळते आणि वाय ची व्हॅल्यू मिळते. त्यावेळेला एक्स ची व्हॅल्यू म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असणार त्या इंटरसेक्शन पॉइंटचा आणि वाय ची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे वाय कोऑर्डिनेट असणार आहे. आपण एक दोन एक्झाम्पल घेऊया बघा. x minus 4y plus 2 is equal to 0 and second example 3x plus 2y minus 8 is equal to 0. ही दोन लाईनची इक्वेशन्स आहेत बरं का, ही दोन लाईनची इक्वेशन्स आहेत आणि ह्या दोन लाईन्स काय करतात एकमेकाला इंटरसेक्ट करतात. तर त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट कोणता असेल, तर आता ही दोन इक्वेशन त्याचे इंटरसेक्शन पॉइंट शोधायचा कसा, तर आता ही इक्वेशन आपण असे लिहू शकतो x minus 4y is equal to -2, 3x plus 2y is equal to -8. आता याला आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करूया. आता x आणि y साठी सॉल्व्ह करायचे म्हणजेच काय तुम्ही x ची व्हॅल्यू एकदम 0 करायची आणि y ची व्हॅल्यू मग आपोआप भेटून जाते. आता x ची व्हॅल्यू 0 कशी करणार, तुम्ही इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर x ची व्हॅल्यू 0 होऊ शकते बघा. 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि दोन्ही इक्वेशन काय करायची सबट्रॅक्ट करायची. म्हणजे बघा 3 ने मल्टिप्लाय करूया 3x minus 12y minus 6 आणि 3x plus 2y is equal to -8 आणि हे सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट केल्यामुळे काय होणार आहे साइन चेंज होणार आहे. त्यामुळे x ची व्हॅल्यू 0 झाली आणि इथं किती येणार आहे आपल्याला -14y is equal to +2 आणि x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला y is equal to 2/14 y is equal to 1/7 -1/7 मिळेल. चुकलंय का काय एक्झाम्पल आपलं नाही करेक्ट x minus 4y ठीक आहे. तर ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाते. याला म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दोन लाईन्स असतील तर त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा असेल तर ती दोन्ही लाईनची इक्वेशन काय करायची x आणि y साठी काय करायची सॉल्व्ह करायची. ओके, आता आपण काय काय पाहिलं जरा रिव्हिजन करूया. जनरल फॉर्म बघितला बघा, जनरल फॉर्म बघितला तर फॉर्म कसा होता ax plus by plus c is equal to 0. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला -a/b करेक्ट. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला -a/b. x इंटरसेप्ट which is equal to -c/e. y इंटरसेप्ट -c/b. पुन्हा कॉन्करंट लाईन्स असतील त्याची कंडिशन कोणती होती a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3 is equal to 0. कॉन्करंटची कंडिशन होती. ओरिजिन पासून लाईनचं बघा, ओरिजिन पासून त्या लाईन पर्यंतचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला काय होतं, ओरिजिन पासून त्या लाईनचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला c आपण √a² प्लस b². नेक्स्ट एखाद्या पॉइंट पासून बघा, एखाद्या पॉइंट पासून त्या लाईन पर्यंतचं अंतर काढण्याचा फॉर्म्युला ax1 प्लस by1 प्लस c अपॉन √a² प्लस b². आणि दोन पॅरल लाईन्स मधलं अंतर काढण्याचा फॉर्म्युला
C1 minus C2 upon under root A square plus B square. आणि लास्ट पॉईंट बघितला होता इंटरसेक्शन पॉईंट काढायचा. ते इझी आहे. दोन्ही लाईनचे इक्वेशन काय करायचं एक्स अँड वाय साठी सॉल्व्ह करायचं आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहेत जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन मध्ये. आपण आता एक्झरसाइज पाहणार आहोत. ओके, थँक्यू.